तर ही पूर्ण गाडी आहे बघा. तोंडापासून तर आपल्या गुदमार्गापासून आपण असं लक्षात घेऊ, की रस्ता आहे हा आणि त्या रस्त्याच्या, त्या प्रवासामध्ये नक्की कुठे रिपेअर करायचंय, हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा ते आपल्याला कळतं, की कॉन्स्टिपेशन कसं ट्रीट करता येईल आपल्याला. कारण प्रत्येकाचं कॉन्स्टिपेशनचे प्रकार वेगवेगळे असतात, म्हणजे बद्धकोष्ठतेचे. बऱ्याच जणांमध्ये अशी कंप्लेंट असते, की मला पोट साफ होत नाही, पण मला भूकही लागत नाही, मला पचनही नीट होत नाही, जड-जड वाटतं आणि मग मला पोट साफ होत नाही. काहींमध्ये असतं, की मला भूक व्यवस्थित लागते, पण पचन नीट होत नाही, खाल्ल्यानंतर जळजळतं, ॲसिडिटी होते आणि मला पोटही नीट साफ होत नाही किंवा होते पण थोडीशीच होते किंवा चिकट होते. 2दा जावं लागतं तरी पण झाल्यासारखं वाटत नाही. तिसरे लोकं असतात ते सांगतात, की मला भूकही व्यवस्थित लागते, पचनही माझं व्यवस्थित होतं, पण माझं सकाळी काही केल्या पोट साफ होत नाही. अजून एक प्रकारचे लोकं असतात त्यांच्यामध्ये आय-बी-एस म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम ज्याला म्हणतात किंवा कोलायटिस हे सगळे आयुर्वेदाने ग्रहणी ह्या आजाराच्या अंतर्गत वर्णन केलेले आहेत. आतड्यांमध्ये ज्यांच्या ताकद कमी झालेली असते, दौर्बल्य आलेलं असतं, अशा लोकांमध्ये सुद्धा पोट नीट साफ होत नाही. आणि दुसरं अजून सर्जिकल काही कारणं असतात. ज्यांना पाईल्स वगैरे असतात, त्यांच्यामध्ये पोट साफ होत नाही. फिशर असतात किंवा ज्यांच्यामध्ये काही इंटुससेप्शन किंवा काही आतड्यांमध्ये काही बिघाड झालेला असतो वगैरे किंवा एकमेकांमध्ये आतडे गुंतणे वगैरे असे वेगवेगळे सर्जिकल कंडिशन्स आहेत त्या. तर अशा वेळेस सुद्धा पोट साफ होत नाही. तर अशी वेगवेगळी कारणं असतात पोट साफ होण्याची. नक्की तुमचं कुठलं कारण आहे? त्यानुसार ही ट्रीटमेंट बदलते. आणि जेव्हा तुम्ही सारखं-सारखं एखादं रेचक औषध घेतात ना किंवा पोट साफ होणारे जे चूर्ण वगैरे घेतात किंवा कुठले पण लिक्विड जे पण घेतात, ॲलोपॅथीमध्ये येतात ते. तर ते घेणं पण जास्त चांगलं नसतं. कारण का? तर त्याचं पोट साफ का होत नाही, याच्या मागचं जे मूळ कारण आहे, ते शोधून त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. फक्त मळ बाहेर ढकलणं ही त्याची ट्रीटमेंट नाही.